चला तर स्वागत आहे तुमचं मुक्ताज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत मसाला पनीर। त्यासाठी आपल्याला अगोदर मसाल्याची ग्रेव्ही करून घ्यायची आहे। आपण सुरुवातीला कांदे आणि टोमॅटो कट करून घेणार आहोत। एका कढईमध्ये आपल्याला कांदा आणि टोमॅटो थोडंसं तेल टाकून व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत। त्या ग्रेव्ही बनवायची आहे आपल्याला। आणि हे थोडे चांगले भाजले गेले थोडेसे बदाम आणि काजू याच्यात टाकून आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत। आणि आपण एका कढईमध्ये पनीर पण थोडंसं असं गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। आता आपण पनीर असंही टाकू शकतो, पण जे आपण फ्राय करतो ना पनीर, ते एकदम भाजीमध्ये टेस्टी लागतं, छान लागतं। म्हणजे कच्च्या पनीरपेक्षा हे टेस्टला छान लागतं, म्हणून असं तुम्ही नक्की करून बघा। आता आपण हे काढून घेणार आहोत। पनीर एकदम गोल्डन फ्राय झालेला आहे। आता याला छान कलर पण आलेला आहे बघा तुम्ही। याला आपल्याला असं साईडला काढून ठेवायचं आहे। नंतर आपण पनीरला फोडणी देणार आहोत। त्या अगोदर आपण आता हे टोमॅटो वगैरे आपण जे फ्राय केलेलं आहे ते थंड झालेलं आहे। आणि आपल्याला ह्याची ग्रेव्ही मिक्सरला लावून घ्यायची आहे। हे आपल्याला सगळं मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे, एकदम बारीक करून घ्यायचं आहे हे। आणि नंतर आपल्याला कढईमध्ये टाकायचे आहे जिरे आणि थोडीशी दालचिनी आणि तेजपान आणि नंतर ही बनवलेली ग्रेव्ही। आणि हेही आपल्याला छान असं मस्त तेल सुटेपर्यंत याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे। तेलावरच सारखं असं परतून घ्यायचं, न चिटकू देता। आणि त्याच्यामध्ये आपण लाल मिरची आणि हळद पावडर टाकलेला आहे आणि याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला तेलावरच। आणि एका साईडला आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आता हे धनेपूड आपण टाकलेली आहे, हेही आपल्याला व्यवस्थित असे। आणि हे काळा मसाला, हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। घरचा हा मसाला आहे बनवलेला, याने भाजीला खूप छान टेस्ट येते। आता आपल्याला लागेल तसं थोडं थोडं याच्यात पाणी आपण टाकून घेणार आहोत। आता याच्यात गरमच पाणी टाकायचं, आपण थंड नाही टाकायचं, टेस्ट छान येते। आणि हे बघा, आपल्याला तुम्हाला जर म्हणजे कमी माणसासाठी बनवायचे असेल तर तुम्ही थोडंसं कमी पाणी टाकून घ्या। ग्रेव्हीच्या हिशोबाने आपण ग्रेव्ही त्याच हिशोबाने केलेली आहे। आणि हे मी मसाला टाकलेला आहे थोडासा सुहानाचा। आता हे बघा छान झालेली आहे आपली भाजी। आता याच्यामध्ये आपण पनीर टाकलेलं आहे आणि वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आपल्याला। आणि ही आपली घरची मलाई आहे, तीही आपण टाकून घेतलेली आहे। आपली ही भाजी तयार झालेली आहे पनीरची खाण्यासाठी। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर